नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळनंतर अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. चाकण मार्केटमध्ये देखील अवकाळी पावसाने मोठी दैना केली. याबाबतचे सविस्तर वृत्त याच बातमीपत्राच्या अखेरीस आपण पाहणार आहोत. खेड तालुक्यातील पराळे गावात मोरी शेजारील खासरामध्ये बुधवारी 28 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. परिसरातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे. काय नाही काही व्हिडिओ काढ काय निघतोय जा पुढे जा चालू पुढे जा तू भेटतो काय ना बाळा माणसाला नाही काय काही. हॅलो असू वाजू वाघ आहे इथे वाघ आहे पराळ्यात. अरे आई शपथ तुला व्हिडिओ दाखवतो आम्ही तेच बघू. फ्रीलान्सिंग जॉब शोधणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. फ्रीलान्सिंग जॉब संदर्भात आलेल्या लिंकवर क्लिक करून पुढे गुंतागुंतीच्या आमिषाने पैसे दिले असता अनोळखी लोकांनी तरुणाची 2,10,000 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी 31 वर्षीय तरुणाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीचा उमेदवार कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू होती. महायुतीकडून शिरूरची जागा ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडून शिरूर मतदारसंघात दौरे सुरू झाले आहेत. यातच काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली असून ही जागा राष्ट्रवादीच असल्याची यावेळी जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर याच अनुषंगाने आता शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांची मंचर या ठिकाणी सभा पार पडणार आहे. या सभेत शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हेच तगडे उमेदवार महायुतीत असल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार आता शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे, विलास लांडे तसेच प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू होती. मात्र पुन्हा एकदा राजकीय चक्रे वेगाने फिरू लागली असून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश करणार व ते महायुतीतून शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळवतील अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी मात्र नाराजीचा सूर आळवला आहे. ज्यांनी मला तुरुंगात टाकण्यापर्यंत, मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतली, तसे प्रयत्न केले, त्यांच्याबरोबर काम करायचं किंवा नाही करायचं ते मी ठरवेन. तो सर्वस्वी माझा निर्णय असेल. मी माझ्या लोकांना विचारून निर्णय घेईन. मी गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्याशी राजकारणात भांडतोय. त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्याबरोबर राजकारण केलं आहे हे मी विसरू शकत नाही, असे आमदार मोहिते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आढळराव यांना प्रवेश आणि उमेदवारी देताना आमदार मोहिते यांच्या नागदुऱ्या काढण्याचे दिव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर असणार आहे. चाकण नगर परिषद हद्दीत थेट पिण्याच्या पाईपलाईनवर मैला मिश्रित सांडपाणी येत असून सदर सांडपाणी हे चाकण नगर परिषद हद्दीत असलेल्या एका मोठ्या गृहप्रकल्पाचे आहे. त्याने कुठल्याही प्रकारचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारलेला नाही. पालिकेच्या दुर्लक्षाने असे प्रकार होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री सुनील जाधव सर व उपमुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. खेड तालुक्यात जिल्हा हेल्प डेस्क उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेकडो वाहन चालक आपल्या वाहनांवरील दंड भरण्यासाठी सवलत मिळत असल्याने गर्दी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राजगुरुनगरमध्ये पोलीस ठाण्यात बुधवारी अशी गर्दी पाहावयास मिळाली.
चाकण पालिकेची निरनिराळी रस्त्यांची व अन्य कामे घेणारे ठेकेदार रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट करत आहेत. टक्केवारीच्या घोळात रस्त्यांची कामे व्यवस्थित होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक ठेकेदार मनमर्जीप्रमाणे कामे करत आहेत. त्यामुळे ठेकेदारांनी रस्त्यांचा दर्जा न सांभाळल्यास आणि वेळेत काम न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची तंबी चाकण पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली आहे. चाकण पालिकेतील एका बड्या ठेकेदाराला नागरिकांच्या लेखी तक्रारीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी चक्क फोनवरून सज्जड शब्दात समज दिली. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले की तक्रारी आल्यानंतर कुठल्याही ठेकेदाराला पाठीशी घातले जाणार नाही. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. वाकी खुर्द तालुका खेडगावच्या उपसरपंच मंगल जाधव यांची खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मंगल जाधव यांचा तालुकाभर मोठा जनसंपर्क आहे. रेटोड येथील रोकडोबा शिक्षण संस्थेची निवडणूक पार पडली. मुक्ताबाई श्रीधर वाबळे यांची अध्यक्षपदी तर माणिक वाबळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. एक दुचाकी वाहन बेवारस स्थितीत राजगुरुनगर पाबळ रोडला एका स्वच्छतागृहाजवळ मागील 5 ते 6 दिवसांपासून बेवारस स्थितीत उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अब की बार 400 पार ही घोषणा यशस्वी करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ चिन्हावरच लढणारा उमेदवार असावा ही पक्षाची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेऊन त्यांची वरील इच्छा दिल्लीपर्यंत पोहोचविणार असल्याची ग्वाही उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी चाकण तालुका खेड या ठिकाणी दिली. भाजपच्या मेळाव्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक हे बोलत होते. चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात शिरूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, सुपर वॉरियर्स व पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या उपस्थितीत बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार योगेश टिळेकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उत्तर अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, कालिदास वाडेकर, अतुल देशमुख, प्रिया पवार आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी जितकी सक्षमपणे मराठा समाजाच्या मागे उभी राहील तितकी सक्षम आजपर्यंत आपण पाहिलं असेल. जेव्हापासून स्वतंत्र महाराष्ट्र झाला त्या दिवसापासून आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे नेते झाले, आपण तर मित्र असं सांगतो की काही नेत्यांनी पुणे जिल्हा, महाराष्ट्र हा जसा त्यांचा वडिलोपार्जित त्यांना वंश परत आलेला अनेक लोकनेते मंडळी पाहता येईल की जे आपल्या घरची प्रॉपर्टी समजून काम केलेले लोक आहेत. ते कुणीच उभं राहिलेलं आहे. फक्त नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आलेलं राज्य सरकार आणि देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टी हेच फक्त मराठा समाजाच्या मागे उभे राहिले. खेड तालुक्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची म्हणजेच 10वीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. प्रशासनाकडून या तयारीचा आढावा घेतला जातो आहे. राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता 10वीचे 1017 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती परीक्षेचे केंद्र संचालक प्राचार्य सुनील जाधव यांनी दिली. 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पार पडणार आहे. इयत्ता 10वीचे बोर्ड परीक्षा केंद्रासाठी 20 विद्यालयांचे विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेचा केंद्र क्रमांक 1281 असून केंद्रावर एकूण 42 ब्लॉकमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नियोजित केली आहे. सकाळ सत्रातील पेपरसाठी विद्यार्थ्यांनी 10:30 वाजेपर्यंत परीक्षा कक्षात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. बोर्डाने यावर्षी पारदर्शक परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासाठी विद्यार्थ्यांची संमिश्र बैठक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. साधारणतः त्याच्यामध्ये उत्तरपत्रिका आहे, बारकोड स्टिकर आहे, प्रपत्र 1, 2, 3 तुम्हाला दिलेली आहे. राजगुरुनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु सदर कामामुळे रस्ता खोदण्यात आला आहे. पाणी पुरवठा करणारे पाईप फुटले असून त्याची दुरुस्ती व्यवस्थित न केल्यानं पुन्हा पाईप फुटत आहेत. सुरू असलेल्या या कामावर नगर परिषदेचे अधिकारी यांची कुठलीही देखभाल या ठिकाणी नसल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी कांद्याची उच्चांकी आवक झाली. कांद्याची तब्बल 30,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1300 ते 2200 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला. कांद्याच्या आवकेत आणि दरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी वाढ मानली जात आहे.
खेड तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळनंतर अचानक हजेरी लावल्यानं नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली। काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला। चाकण मार्केटमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली होती, मात्र निवारा शेड नसल्यानं यातील कांद्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आडते आणि व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं। बाजार समितीकडून काहीही उपाययोजना होत नसल्यानं शेतकरी आणि आडत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना काय सांगितलंय पाहूया। पाऊस झालेला असून आम्ही वारंवार तेव्हापासून आम्ही यांना कमीत कमी 25 पत्रव्यवहार केले। 25 पत्रव्यवहाराचे आमची कचऱ्याच्या कुंडीमध्ये या कर्मचाऱ्यांनी सगळी कागद टाकून दिलेली आहे आणि वार्षिक सभेला सुद्धा ही सर्व आम्ही मंडळी आडते मंडळी भांडलेलो आहोत, परंतु आमचा कुणी विचार करत नाही। एकमेक आडते काय करतात, तो गाळात चालला ना 2015ला कमीत कमी 6 ते 7 कोटी रुपयाला मार्केट या ठिकाणी झोपलेलं आहे। या ठिकाणी प्रांत साहेब आले होते, कलेक्टर आले होते, त्यांनी पंचनामे केले। मार्केट कमिटीकडे पंचनाम्याची प्रत सुद्धा नाही। कलेक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रत घेऊन या, त्या प्रतीवर आम्ही काहीतरी तुमचे पैसे काढण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा करून देऊ, परंतु आजपर्यंत आमची कुणी दखल घेतली नाही। मागच्या 1.5 महिन्यापूर्वी पाऊस पडला, मी सचिवांना फोन केला, राक्षे कर्मचाऱ्यांना फोन केला। आज या कर्मचाऱ्यांना मला काढायचं नाही, यांना 80-85 हजार रुपये पगार आहेत। कशाचे घेतात पगार, हे पगार कशाचे घेतात? आणि वारंवार आम्ही आमदारांना सुद्धा सांगितलं। आज 2016ला आश्वासन दिलं आडत्यांना की आम्ही याच्यावरती शेड टाकू, त्याच्यानंतर इथं 2-3 खांब रवले 17 साली, 17ला शेड नाही म्हणले, लॉकडाऊन झाल्यावर करतो। लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन झाल्या पार आडते मरायला लागले, तरी काय नाही। खिशातले बुडलेल्या मार्केट पैसे बुडलेल्या फी मार्केट आडत्या भरतात, पैशाचे बुडलेत व्यापाऱ्यांचे। आम्ही एपी एंटरप्राइजेसने माझे 63,95,000 रुपये ठेवले, त्याचा संपूर्ण शेज भरला। जिल्हानी पैसे बुडवले, जिल्हानी। आज मी मुंबई मार्केट कमिटीला तिथं तक्रार केली, तर माझी तक्रार सुद्धा मुंबई मार्केट कमिटीने घेतली नाही आणि सचिवांनी इथून तिथं फक्त पत्रव्यवहार करायचा होता, तो सुद्धा देखील केला नाही। वारंवार त्यांना सांगतो आम्हाला लेटर द्या, ती सुद्धा मार्केट फी मी भरली। आमचे कमीत कमी आडत्याला दुसरं विचारायला गेलं ना, तुझे किती पैसे, आपलं काय नाही, अरे तू धंदा कशाला करतो, खरं बोला ना जरा, एकमेकाच्या नका ना एवढली बोट। हा कसा मार्केटच्या बाहेर जाईन? फक्त एवढं लोकांना बोलायला गेलं आम्ही 50 आणि 60 लाख रुपये खर्च केले। आमच्या उपकाराकरता केले का तू शेतकऱ्यांचा? अरे मार्केट आडत्या चालवतो, शेतकऱ्यांचा चालवीत आम्ही चालवलं मार्केट आजपर्यंत, आणि बुडलेल्या मालाची शेस आम्ही भरली। आमची कुणी दखल घेतली का? कधी मांडणार शेत? बांधू नका, इकडे तिकडे मार्केट न्यायचं ना, लवकर बंद करा, सांगा ना आडत्यांना तुम्ही बंद करा, तोपर्यंत बंद करा, आम्ही तुमची मालाची तिकडे सोय करतो मार्केटची। मग तोपर्यंत इथं त्यांनी आजपर्यंत कधी आमचं ऐकलेलं नाही आणि ऐकणारही नाही आणि ऐकू नका, असं माझं स्वतःचं प्रांजळपणे मत आहे। आडत्या हा फार कष्टातून आणि स्वतःच्या खिशातले पैसे घालून वर आलेले इथं आडते। स्वतः काही वेळेला शेतकऱ्याचे 12 रुपये कांदे खपले तर 12.5ची बी पट्टी देतो, 13ची बी देतो आणि 12चंच बिल करतो व्यापाऱ्याला। आता बाळूने माझ्याकडे त्या दिवशी माल घेतला, माझे लगेच 50 रुपयांनी पैसे कापले। कापू द्या, कापण्याविषयी मला आडत मिळाली ना, मला आडत मिळाली म्हणून कापले त्यांनी, कापले तर काय हरकत नाही, कापू द्या। आणि कोणाला काय आडत्यांना फक्त एकामेकांनी टिचकुल्या करू नका, असं माझं स्वतःचं प्रांजळ मत आहे। आणि कर्मचारी अजिबात आडत्यांची दखल घेत नाही, आडत्यांना तुच्छ मानतात। मार्केटचे कर्मचारी आडत्यांना तुच्छ मानतात। 100 गाडीची आवक असून अचानकपणाने अवकाळी पाऊस या ठिकाणी आता हळूहळू सुरू झालेला आहे आणि असंच 1.5 महिन्यापूर्वी देखील पाऊस झाला, त्याच्यामध्ये आडते आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे 28 फेब्रुवारी 2015ला 250 गाडी चाकण मार्केटमध्ये भिजली आणि जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयाची नुकसान आडत्यांची या ठिकाणी झालेली आहे। चाकण मार्केटमध्ये शेतकरी असेल, व्यापारी असेल किंवा आडत्या यांच्या मालाला कुठल्याही प्रकारचा निवारा नाही आहे, त्यामुळं या ठिकाणी मार्केटवरती परिणाम होत आहे। म्हणून मार्केट कमिटीने लवकरात लवकर या ठिकाणी ऑक्शन हॉल म्हणजे ज्याला आपण शेड म्हणतो त्याची व्यवस्था करावी, अन्यथा या ठिकाणी असेच जर माल भिजत राहिले तर आडत्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागेल आणि आडते याच्यातनं अडचणीत येतील। माल भिजला की व्यापारी त्या मालाचे पैसे देत नाही किंवा भिजलेला माल आडत्यांनी पुढे विक्रीस टाकला
तर त्या मालाचे 50% पैसे येतात. म्हणजे या पावसामुळं किंवा शेड नसल्यामुळं प्रचंड त्रासाला आडत्याला या ठिकाणी त्रासाचा सामना करावा लागत आहे. तरी मार्केट कमिटीने लवकरात लवकर या ठिकाणी शेडची उभारणी करावी ही नम्र. हे बाजार समितीचा जो कारभार आहे हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे. बाजार समितीचा पाठीमागचं संचालक मंडळ असेल, हेही संचालक मंडळ असेल, यांना व्यापारी, आडत्या, हमाल, मापाडी यांच्याशी किंवा शेतकऱ्याची काही घेणं देणं नाही. फक्त पद ही मिरवण्या करतायत यांची. यांना जर खरोखर या बाजार समितीची जर आस्था असती तर गेल्या 14 वर्ष एकच विषय, दरवेळेस पाऊस आला की कुणी ना कुणी पत्रकार येणार, कुणी ना कुणी अधिकारी येणार, आम्ही अमुक करू, आम्ही फलानं करू, आम्ही बिस्तानं करू, आम्ही आपल्या आडते असोसिएशन असेल, हमाल मापाडी असोसिएशन असेल, व्यापारी असतील, कुणी सभापती झाला का गुच्छ न्यायचा, सभापती साहेब एवढं आमचं करा, सभापती सांगायचा शब्द आहे माझा तुम्हाला, कसल्याही भावात माझ्या कारकिर्दीत मी शेड उभं करणार. कुणी केलं नाही, करणार नाही. आणि आता माझ्या आशा संपलेलं आहे, आशाच संपलेलं आहे. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे माझं की बाबा न आभाळ असेल ना चाकांना आणि मला आणू नका. तुमचं नुकसान होत नाही, आमचं नुकसान होतं, इथं व्यापार होऊन जातो आणि आमचं मोठं नुकसान तुमच्या पायी होते. माझी विनंती राहणार आहे शेतकऱ्यांना की ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून जे काय आदेश येतील ना तुम्हाला की अवकाळी पाऊस आहे, तुम्ही तुमच्या कांद्याची सोय करा. ह्या चाकण मार्केटला तुमची सोय होणार नाही. तुमच्यासाठी कोणताही डायरेक्टर किंवा कोणताही सभापती हा तुमच्यासाठी बाजार समितीत बसलेला नाही. तो फक्त त्याच्या नावासाठी, गावासाठी, नारळासाठी या ठिकाणी. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. परंतु गिराईक अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळे बरेचसे माल पडून आहेत आणि त्याच आता मधल्या काळात 2-4 दिवसामध्ये आभाळ आल्यामुळे टमाटे असेल, त्याचप्रमाणे फ्लावर असेल यांची आवक ही वाढलेली आहे. आज रोजी कोबीचे भाव 15 ते 16 रुपये किलो आहे. फ्लावरचे भाव एकदम आता कमी झालेले आहेत. फ्लावर 10 ते 12 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे टोमॅटो असेल, टोमॅटोचे भावसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वांगीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. कारली 30 ते 35 रुपये किलो आहे. गवार 60 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळा सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवगा 20 ते 30 रुपये किलो आहे. मिरची सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. शिमला मिरची असेल, शिमला मिरची सुद्धा 50-55 रुपये किलो आहे. दोडका सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे. वालवर 20 ते 30 रुपये किलो आहे. चवळी 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. भेंडी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 10 ते 15 रुपये किलो आहे. घोसाळी 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट 15 ते 20 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. तूर 70 ते 80 रुपये किलो आहे. पापडी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. वटाणाचे भाव टिकून आहेत. वटाणा 40 ते 45 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्याची अशी स्थिती आहे. पालेभाज्याचे भाव सुद्धा थोडे स्थिरच आहेत. मेथी असेल, मेथी 7 ते 8 रुपयाला आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापो असेल, शापो 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालक 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. त्याचप्रमाणे लिंबाचे भाव थोडे उन्हामुळे वाढलेले आहेत. लिंबू 100 ते 120 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे लसणाचे भाव कमी झालेले आहेत, कारण की MP मधील नवीन लसूण चालू झाल्यामुळे लसणाचे भाव 150 ते 250 रुपये किलो आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.